पुढची बातमी पाहूया। ठाकरे गटाच्या माजी महापौर श्रद्धा जाधव या मातोश्रीवरती दाखल झालेल्या आहेत। माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम आहे। श्रद्धा जाधव यांचा पुत्र पवन जाधव देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि श्रद्धा जाधव या सायनमधील एका वॉर्डामधून इच्छुक असल्याची माहिती ही देखील समोर येते। वॉर्ड क्रमांक 202 मधून पवन जाधव हे आता इच्छुक आहेत आणि श्रद्धा जाधव या आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। तर त्यांचा मुलगा पवन हा देखील वॉर्ड क्रमांक 202 मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून या दोघांनाही उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अजूनही या दोघांच्याही उमेदवारीबाबत काहीसा संभ्रम दिसतोय। मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता श्रद्धा जाधव यांना सायनमधून ही उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा देखील या निवडणुकीसाठी इच्छुक आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, श्रद्धा जाधव मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत, त्या आणि त्यांचा मुलगा दोघेही जण इच्छुक आहेत। त्यामुळे काय चर्चा नेमकी होऊ शकते, उमेदवारी मिळू शकते का? खरं तर आकांक्षा, मागील 2 दिवसांपासून श्रद्धा जाधव यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आपण बघितलं या ठिकाणी एकापेक्षा अनेक जे उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत आणि त्यामुळे श्रद्धा जाधव की मग त्यांचे चिरंजीव पवन जाधव या दोन्ही कोणाला उमेदवारी द्यायची या सगळ्या संदर्भात अजूनही संभ्रम कायम आहे। काही ठिकाणी त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा श्रद्धा जाधव यांना एबी फॉर्म देण्याला विरोध आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करून ठाकरेंची शिवसेना नेमकं काय निर्णय घेते, कारण अवघे काही तास शिल्लक आहेत आणि यामध्ये एबी फॉर्म देण्यासाठी पवन जाधव त्यासोबत श्रद्धा जाधव या मातोश्री आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे। त्यामुळे काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवरती आमदार किशोर जोरगेवार यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर वरिष्ठांपर्यंत तातडीनं या उमेदवारांबद्दलचे आक्षेप हे